गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. आज आपलं चॅप्टर आहे वृत्तीय गती. इंग्लिशमध्ये त्याला सर्क्युलर मोशन असं म्हणतात. फिटर सायन्स इयर सेकंड इयरसाठीचं लेक्चर आहे. त्यातलं त्याला पहिला पॉईंट बघू. वर्तुळाकार गती म्हणजे इंग्लिशमध्ये सर्क्युलर मोशन, जसं की मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं. जर एखादा पदार्थ एखाद्या वस्तूच्या स्थिर पदार्थापासून समान अंतरावर व त्याभोवती मार्गक्रमण करत असेल तर अशा गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. बघा डायग्राममध्ये बघा, एक वर्तुळ आहे आणि हा एक पॉईंट आहे, ओ नावाचा एक पॉईंट आहे आणि हे एक एक्स नावाचा ऑब्जेक्ट आहे. तर त्यामध्ये डिस्टन्स किती आहे? आर हे डिस्टन्स आहे आणि एक्स हा ऑब्जेक्ट या वर्तुळाकार गतीमध्ये फिरत आहे. जसा फिरेल तसा हा थिटा जो कोन आहे, अँगल, हा त्यामधला वाढेल. आर दाखवलेला आहे आणि वर आर डॅश म्हणजे हे अंतर काही बदलणार नाही, हे अंतर फिक्स राहील हे दर्शवते. बघा त्याचं नोमेनक्लेचर दिलेलं आहे खाली, म्हणजे त्याची माहिती दिली आहे. ओ एक स्थिर बिंदू, आर पूर्ण पदार्थ आणि वस्तूमध्ये समान अंतर, एक्स वस्तू, आर डॅश गोलाकार गतीचे पदार्थापासूनचे अंतर, थिटा वस्तूने बनवलेला कोन. आता चला पुढे बघूया आपण. बघा पुढे दुसरा पॉईंट तुमचा कोनीय विस्थापन म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे कोणतीही गोष्ट जर का एखादा फिक्स, समजा तुम्ही हा ऑब्जेक्ट समजा इथे ऑब्जेक्ट एक्स बांधला आणि तो फिरवला बरोबर. तो फिरून याच सर्क्युलर मोशनमध्ये फिरणार आहे. तर बघा इथून तर इथपर्यंतची लांबी आरने दर्शवलेली आहे. समजा इथे हा ओच्या ठिकाणी एखाद्या मुलाने एका दोरीला एक्स ऑब्जेक्ट बांधला आहे आणि तो फिरवतो आहे. बघा तर काय चेंज होतं आहे फिरवताना, काय कशात बदल घडतो आहे? हा बघा, हा जो ट्रायंगल दाखवला छोटा त्रिकोण दाखवलेला आहे, हा काय बदल दाखवतो आहे. एक प्रकारे बदलासाठीचं चिन्ह वापरलेलं आहे. याला डेल्टा म्हणू आपण. डेल्टा इंग्लिशमध्ये त्याला डेल्टा म्हणतात. डेल थिटा म्हणजे काय, अँगलमध्ये थिटामध्ये चेंज होत आहे बरोबर. पण आर ही समान आहे, आर ही सर्वीकडे समान असणार आहे. नंतर पी पॉईंटपासून ते क्यू पॉईंटपर्यंतचं अंतर गाठलं तर किती अँगल झाला, किती बदल झाला ते दर्शवलेलं आहे. आणि डेल एस म्हणजे कापलेले अंतर. काय तर कापलेले अंतर. बघा खाली नोमेनक्लेचर दिलेलं आहे. कोनीय विस्थापन, काय कोनीय विस्थापन, चेंज इन थिटा बरोबर चेंज इन डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय आर. म्हणजे आर म्हणजे काय, त्यातलं अंतर. म्हणजे कोनीय बदल बरोबर अंतरात बदल भागीला त्याची त्रिज्या. कोनीय विस्थापन म्हणजे एखादा पदार्थ एका गोलाकार मार्गक्रमण एका बदलत्या कोनामार्फत करत असल्यास त्या क्रियेला कोनीय विस्थापन म्हणतात. जसे वर दिल्यानुसार डेल थिटा म्हणजे बदलता कोन, डेल एस म्हणजे बदलते अंतर, आर वस्तू व केंद्रकापासूनचे अंतर हे फिक्स असते. आर म्हणजे फिक्स, त्रिज्या फिक्स असते. कोनीय विस्थापनाचे SI एकक हे रॅडियन आहे. काय आहे? रॅडियन. ते कशामध्ये मोजलं जातं? जर का एखादी वस्तू इथून इथपर्यंत गेली तर या अंतराला काय म्हणतात? रॅडियन. काय? रॅडियन. SI युनिटमध्ये काय त्याचं युनिट हे रॅडियन आहे. तर चला मग पुढे बघूया. बघा पाय म्हणजे आपले पाय नाही, पाय म्हणजे हा मॅथमॅटिक्समधला पाय आहे बरोबर. तो किती डिग्री असतो? 180चा असतो, 180 डिग्री. आणि 2 पाय, हा एक पाय आहे 180, तो 2 पाय म्हणजे किती? 360 डिग्रीचा होईल. तर आता एक रेडियन किती होईल? मग त्यासाठी सूत्र वापरलेलं आहे 180 डिग्री भागीला पाय बरोबर 180 भागीला 3.14. आता पायची किंमत काय आहे? जर का तुम्हाला एका अपूर्णांकामध्ये काढायची म्हटली तर 3.14 येते बरोबर. ते भागितलं तर काय 57.3
3 डिग्री बरोबर 1 रेडियन. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचा एखादी वस्तू एवढ्या एक अँगल फिरेल तेव्हा तुमचा 1 रेडियन कंप्लीट होईल. आता पुढचा पॉईंट आहे तुमचा कोनीय वेग म्हणजेच अँग्युलर व्हेलॉसिटी. तिला या अक्षराने दर्शवतात, याला ओमेगा म्हणतात. काय? ओमेगा. जेव्हा एखादा पदार्थ वर्तुळाकार मार्गावर एखाद्या विशिष्ट वेळात मार्गक्रमण करीत असेल तर त्या वेगाला किंवा गतीज पदार्थाला प्राप्त झालेल्या बदलाला कोनीय वेग म्हणतात. म्हणजेच त्याला दर्शवतात पुढे सांगितलं होतं मी आधी ओमेगा बरोबर. ओमेगा त्याला म्हणतात. तर आता हा काय दर्शवायचा? चेंज इन थिटा म्हणजे चेंज इन अँगल, कोणामध्ये बदल. काय? कोणामध्ये बदल. 2 पाय आपण घेतला. टी म्हणजे लागलेला वेळ. काय? कोनीय वेग बदलण्यासाठी किती लागतो वेळ बरोबर. म्हणून ओमेगा बरोबर डी थिटा अपॉन डी टी. तुम्ही म्हणणार सर डी टी काय भानगड आहे? तर डी थिटा, डी म्हणजे बदल. काय? डी फॉर डेल्टा त्रिकोणाने दर्शवला होता मागे, आता आपण डीने दर्शवलेला आहे. डी थिटा म्हणजे बदलता कोण बरोबर बदलता वेळ. टी फॉर टाईम, थिटा फॉर अँगल. बघा तर याच्यामध्ये दोघांमध्ये जर का बदल असेल तर डायरेक्ट फॉर्म्युला भेटतो ओमेगा बरोबर 2 पाय अपॉन टी. काय? 2 पाय अपॉन टी. बघा डेल थिटा बरोबर 2 पाय, तर डी थिटा बरोबर काय? 2 पाय आपण लिहिले इथे, यामध्ये चेंज आहे तो चेंज लिहिला, आणि डी टी बरोबर टाईममध्ये जो चेंज आहे लागलेला वेळ तो लिहिला. तर आपल्याला फॉर्म्युला भेटला. जर का तुम्हाला अँग्युलर व्हेलॉसिटी काढायची आहे तर 2 पाय भागिला टी. कोनीय वेग हा सेकंड्समध्ये मोजतात, सेकंदात मोजतात त्याला. चला पुढे बघूया. एखाद्या पदार्थावर एका सेकंदात लावलेल्या वर्तुळाकार मार्गक्रमण केलेल्या फेऱ्यांना वारंवारिता फ्रिक्वेन्सी असे म्हणतात. किती वेळात किती तो फिरतोय त्या केंद्रापासून ती वस्तू जर का तुम्ही फिरवली तर ते किती फिरते याला फ्रिक्वेन्सीमध्ये मोजतात. मराठीमध्ये त्याला वारंवारिता म्हणतात. टी म्हणजे तुमचा टाईम बरोबर 2 पाय आपण ओमेगा. मागच्या सूत्र फक्त बदल केला थोडा. आता वारंवारता कशी घेतात? 1/, वेळ म्हणजे 1 भागीला किती वेळ लागला. यन म्हणजे किती फेऱ्यांसाठी इथे यन वापरलेला आहे. तर किती फेऱ्यासाठी बरोबर 1 भागीला टी बरोबर 1 भागीला टीची किंमत बघा इथे दिलेली आहे. तर टीच्या ठिकाणी काय ठेवलं आपण? 2 पाय ओमेगा. आता इथे ओमेगा भागीला आहे, वर जाताना गुणिला, एकाशी गुणला तर ओमेगा तिथे घेईल. म्हणून बघा यन बरोबर 1/, 2 पाय भागीला ओमेगा. ओमेगा इथं वर गुणला गेला, 1 गुणिला ओमेगा येतो, ओमेगा झाला तो बरोबर. आता बघा यन बरोबर ओमेगा अपॉन 2 पाय. तर बघा आता मला काय काढायला सांगितलेलं? ओमेगा काढायला लावलेला आहे. तर हा 2 पाय इकडे गुणिला गेला, तर सूत्र काय भेटलेलं? ओमेगा बरोबर 2 पाय यन. जर का तुम्हाला काढायचं आहे, तुम्हाला अँग्युलर व्हेलॉसिटी जर का काढायची आहे तर 2 पाय यन म्हणजे किती फेऱ्या झाल्या? पाय आणि 2 हे तुम्ही टाकून सूत्रातून काढू शकता. आता बघा रेखीय गती. आता आपण आधी कोणती गती बघितली होती की एका केंद्रकासमोर कोणतरी वस्तू गोल फिरत आहे तर तिची गती काढत होतो. आता आपल्याला काय एक सरळ चालणारी वस्तूची काय काढायची? आपल्याला गती किती आहे ती मोजायची आहे. बघा त्याला इंग्लिशमध्ये लिनियर व्हेलॉसिटी म्हणतात बरोबर. त्याला लिनियर व्हेलॉसिटी असे म्हणतात. जर एखादा पदार्थ एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत एका विशिष्ट वेळात त्या दोन्ही बिंदूमधील अंतर पार करत असेल किंवा कापत असेल अशा गतीला रेखीय गती असे म्हणतात. काय? रेखीय गती किंवा इंग्लिशमध्ये लिनियर व्हेलॉसिटी. बघा तर मग व्ही रेखीय गती. आता कशी? बघा रेखीय गती बरोबर यस अपॉन टी. म्हणजे यस म्हणजे काय? कापलेल्यानंतर, टी म्हणजे काय? भागीला लागलेला वेळ. बघा खाली सांगितलेलं आहे व्ही बरोबर रेखीय गती
एस बरोबर कापलेले अंतर, टी बरोबर अंतर कापण्यासाठी लागलेला वेळ. रेखीय गतीचे एकक हे एस आय युनिटमध्ये काय मीटर प्रति सेकंद आहे. मीटर पर सेकंद बघा इथे दाखवण्यात आलेले आहे. नंतर 5 नंबरचा पॉईंट, कोनीय व रेखीय गती यामध्ये काय संबंध आहे. आता बघा आपण बघितलं होतं कोनीय म्हणजे एखादी वस्तू गोल एका मार्गक्रमणात गोल करते. बघा ही वस्तू आहे, एक्स नावाची वस्तू आहे, ती कोणतरी कोणा बघा इथून सुरुवात झाली इथपर्यंत आली. इथं फक्त आपण छोटंसं बदल दाखवण्याकरता ही अरेंजमेंट केलेली आहे की किती अंतर काटलं, किती कोणावर किती अंतर काटलं. पण आपण इथपर्यंत फिरवणार आहे का नाही. पुढे चालू आपण गरा फिरवू शकतो. म्हणजे काय झालं, हा एक्स नावाचा जो ऑब्जेक्ट आहे तो किती फिरू शकतो बरोबर. पण आता हा किती अँग्युलर फिरला. आता जर का आपल्याला सांगायचं की हा एवढा गोल फिरला तर याची आता रेखीय अंतरामध्ये जर का रूपांतर करायचे म्हटले तर यामध्ये संबंध आपल्याला ओळखावा लागेल. रिलेशन बिटवीन अँग्युलर अँड लिनियर व्हेलॉसिटी. बघा आता तर मग आपल्याला माहीत आहे चेंज इन थिटा म्हणजे डेल थिटा बरोबर चेंज इन डिस्टन्स अपॉन आर, म्हणजे अंतर कापलेल्या अंतरातला बदल भागीला आर. आर ही फिक्स राहते, आरमध्ये बदल होणार नाही. त्रिज्या ही तुमची फिक्स राहणार आहे बरोबर. इथून ते इथपर्यंत ही जी त्रिज्या आहे ही तुमची त्रिज्या नेहमी फिक्स राहणार, त्रिज्या वाढणार नाही कारण की फिक्स आहे ती. किती कोणतेही इथे जरी फिरवली तुम्ही, इथून जरी अंतर घेतलं इथपर्यंतचं, कारण की बघा इथून जरी अंतर इथपर्यंत घेतलं तरी त्रिज्या तुमची आरच राहणार आहे. इथे जरी घेतली तरी त्रिज्या आरच राहणार, मग आरमध्ये बदल होणार नाही. तर बघा मग आता पुढे हे तर आपल्याला माहीत आहे, एवढं सूत्र आपल्याला माहीत आहे बरोबर. आता दोन्ही बिंदूंना डेल्टा टीने भाग देऊ. डेल्टा टीने का भाग देऊ, कारण की हे बदलण्यासाठी वेळसुद्धा लागेल, म्हणून हा किती वेळ लागेल किती बदल घडण्याकरता, त्यामुळे डेल्टा टीने सुद्धा भागू. डेल्टा थिटा डिवाइड बाय डेल्टा टी बरोबर 1/r. बघा या दोघांमध्ये डेल्टा दाखवलेला आहे म्हणजे बदल दाखवलेला आहे, पण आरला बदल दाखवलेला आहे का नाही, कारण आर ही एक स्थिर वस्तू आहे, एक स्थिर क्वांटिटी आहे गणितामधली. फक्त काय बदल होऊ शकतो, बदलला तर वेळ आणि कापायचे अंतर बदलू शकते, वेळ बदलू शकतो, अँगल बदलू शकतो फिरण्याचा, पण त्रिज्याही बदलणार नाही. म्हणून त्रिज्या 1/r बाजूला काढलेली ती कॉन्स्टंट आहे, त्याला स्थिरांक म्हणतात. कॉन्स्टंट किंवा स्थिरांक जे बदलणार आहे ते आपण लिहून घेतलं. म्हणून बघा पुढे म्हणून आता आपण मानू लागलेला वेळ हा वेळातला बदल हा 0 आहे. काय समजा आपण असे मानले की वेळामध्ये लागलेला बदल हा 0 आहे, वेळामध्ये बदल होत नाही आहे, तर डायरेक्ट तो काय होईल, आता त्याला लिमिट पण टाकलं. सर हे लिमिट करून आणलं तर लिमिट घ्यावं लागतं, कोणत्याही दोन वस्तूमधलं लिमिट असतं. तर लिमिट काय आहे तुमचं, डेल्टा टी टेन्स टू, याला टेंड्स टू म्हणतात. काय टेंड्स टू म्हणजे यामध्ये शून्यासारखा सुद्धा बदल होत नाही. काय शून्यासारखा सुद्धा बदल, काहीच फरक नाही आहे. म्हणजे डेल्टा टी भागीला डेल्टा थिटा भागीला डेल्टा टी बरोबर 1/r, जो की बदललेला नाही आहे. लिमिट डेल्टा टी बरोबर टेन्स टू 0 डेल्टा एस डिवाइड बाय डेल्टा टी. आता बघा मागे बघितलं होतं आपण ओमेगा कसा आला, तर तुमच्या कोनात बदल झाला, कोणाच्या अनुरूप, टायमाच्या अनुरूप, तर काय असतं ते, ती क्वांटिटी काय असते तुमची ओमेगा. त्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटी बरोबर 1/r, जी जशी तशी आली कारण की क्वांटिटी बदलणार नाही, गुणिला लिमिट कापलेल्या अंतर भागीला वेळ, तर तो काय असतो तुमचा गती असते. काय तुमची गती असते, कापलेल्या अंतर भागीला वेळ म्हणजे गती. तर बघा हा जो व्ही आहे हा वर गुणाला जाणार, म्हणजे काय होईल, ओमेगा बरोबर v/r. तर आता जर का तुम्हाला व्ही काढायचा आहे तर हा इकडे गुणाकार जाणार. बघा तुम्ही ना सर व्ही कसा काढला, तुम्ही व्ही बरोबर बघा हे आपलं पण लिहिलेलं आहे असं आपलं. आता आपल्याला व्ही काढायचा आहे तर व्ही कसा काढणार,
व्ही कसा काढणार बघा इथे व्ही. तर हा जो आर आहे हा इकडे भागाकाराला इकडे जाताना गुणाकाराला होईल. मग काय होईल, हा इकडे आर इकडे भागाकाराला होता, इकडे जाताना गुणाकाराला. म्हणजेच काय, आर ओमेगा बरोबर व्ही. तर आपण आता असं लिहिलं आता बरोबर लिहू आता व्ही बरोबर आर ओमेगा. बघा तसं लिहिलं आपण व्ही बरोबर आर ओमेगा. भेटला आपल्याला इक्वेशन. जर का तुमची एखादी गोष्ट जर का वर्तुळाकार फिरत आहे आणि तुम्हाला जर का कळायचं आहे की आता ही वस्तू आपल्याला रेखीय गतीमध्ये रूपांतर करायचं आहे, तर तुम्ही यामध्ये अशा प्रकारे रूपांतर करू शकता या फॉर्म्युल्यानुसार. ओके. बघा, केंद्राभोवती फिरणाऱ्या एखाद्या वस्तूचा रेखीय वेग काढायचा असल्यास तो वरील सूत्रानुसार काढता येतो. बरोबर. बघा आता पुढचा पॉईंट आहे कोणीय त्वरण. काय, कोणीय त्वरण. त्वरण म्हणजे काय, आधी आपण बघितलं, जर का तुम्ही कापलेलं अंतर हे वेळेनुसार जर का बदलत असेल तर त्याला काय म्हणायचे आपण, गती म्हणायचे. पण आता गतीत जर का वेळेनुसार बदलत असेल तर त्याला काय म्हणू आपण, त्वरण. त्याला ॲक्सेलरेशन म्हणतात इंग्लिशमध्ये. तर आता कोणीय गती काय, कोणीय गती काय, त्वरण काय, कोणीय त्वरण काय, तर काय, तुमचा जो कोणात जो जी वस्तू फिरत आहे तीच वस्तू आता तिची जी स्पीड आहे ती स्पीड आता टाईमनुसार बदलते आहे. त्यालाच काय म्हणतात इंग्लिशमध्ये अँग्युलर ॲक्सेलरेशन. त्याला अल्फा या अक्षराने दर्शवतात. बघा, जेव्हा एखाद्या पदार्थाची गती त्याच्या केंद्राभोवती वेळेनुसार बदलते त्या क्रियेला कोणीय त्वरण असे म्हणतात. हे अल्फा या अक्षराने दर्शवतात. कोणत्या, अल्फा. अशा अल्फा, त्याला अल्फा म्हणतात, अल्फा. बरोबर, अल्फा अक्षराने. त्याला पुढे बघूया आता आपण संबंध कसा दर्शवला. म्हणून अल्फा बरोबर डी ओमेगा. बघा आधी ओमेगा म्हणजे काय होते आपली अँग्युलर वेलोसिटी म्हणजे कोणीय गती. आता कोणीय गती भागिला वेळ. तर बघा चेंज इन अँग्युलर वेलोसिटी डिवाइड बाय चेंज इन अँग्युलर वेलोसिटी डिवाइड बाय चेंज इन टाईम. बरोबर, एक सूत्र भेटलेलं आपल्याला. पण आता वरील सूत्रानुसार ओमेगा काय आहे, ओमेगा बरोबर व्ही अपॉन आर ठेवल्यास काय, ओमेगाची किंमत जर का व्ही अपॉन आर ठेवल्यास वरच्या सूत्रामध्ये तर बघा काय येईल, अल्फा बरोबर डी. बघा डी आणि ओमेगाच्या ठिकाणी ओमेगाची किंमत काय व्ही अपॉन आर, तर गुणीला याच्यामध्ये व्ही अपॉन आर ठेवला भागीला डी अपॉन टी. अल्फा बरोबर 1/r. तुम्ही म्हणणार सर 1/r कशी काय बाहेर काढली, तर बघा हा व्ही वर आहे खाली आर आहे, काय आहे वर व्ही आहे खाली आर आहे, तरी आपल्याला बाजूला काढायची आहे. तर काय व्ही अपॉन आर. तर फक्त आता आपल्याला काय व्ही बाजूला काढायचं आहे, तर कसं सांगेल इथं वर 1/r घेऊन, काय 1/r घेऊन व्ही जसा तसा राहणार. बघा इथे तेच केलं आहे तुम्ही. अल्फा बरोबर 1/r इथे गुणाकार आहे डी व्ही अपॉन डी टी. काय डी व्ही अपॉन डी टी हा इथे इन्व्हर्समध्ये घेतलेला आहे, त्यामुळे काय हा इथं गुणाकाराला जाणार, इथं भाग करायला जाणार. बरोबर. बघा इथे म्हणून आर ही बदलणार नाही. आता बघा अल्फा बरोबर 1/r गुणीला चेंज इन वेलोसिटी अपॉन चेंज इन टाईम. अल्फा बरोबर 1/r गुणीला ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशन काय आहे, जर का तुमच्या गतीमध्ये बदल होत आहे वेळेनुसार तर त्याला काय म्हणतो आपण ॲक्सेलरेशन. म्हणजेच अल्फा बरोबर ॲक्सेलरेशन डिवाइड बाय आर. म्हणून जर का तुम्हाला ॲक्सेलरेशन काढायचं असेल तर आर अल्फा. काय आता तुमची आधी कोनीय गतीच्या आपण रेखीय गतीमध्ये रूपांतर केलं होतं, आता काय आहे कोनीय त्वरणाचे रेखीय त्वरणामध्ये रूपांतर केले आहे. पुढचा पॉईंट आता 7 नंबरचा पॉईंट आहे तुमचा अभिकेंद्र बल म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. एखाद्या पदार्थाला वर्तुळाकार गती दिली
असता लागणारे बल हे केंद्राकडे लागते, तसेच अभिकेंद्रकीय त्वरणसुद्धा लागते. हे बल न्यूटनच्या दुसऱ्या नियमाचे पालन करते. म्हणजे कसं, बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. म्हणजेच बल कोणते असो, आता ते बल असते. आता हे अभिकेंद्रकीय बल बरोबर वस्तुमान गुणिले अभिकेंद्रकीय त्वरण. बघा, ह्या एका ठिकाणी एक विद्यार्थी उभा आहे. समजा त्याने एका दोरीला दगड बांधलेला आहे, एक्स नावाचा, समजा एक्स दिला आपण, ते एक्स नाव वस्तू किंवा दगड तिने बांधलेला आहे आणि तो त्या दगडाला गोल आकारात किंवा गोल या परिक्रमेनुसार फिरवत आहे. तर बघा, फिरवताना एक जो बल आहे त्याच्या हातावर लागेल, कारण की जो फिरवलेला दगड काय होईल, बाहेरच्या बाजूला बल लावेल आणि ते दुसरा बल या केंद्राकडे म्हणजे ज्या मुलाच्या फिरवताना त्या हातावर लागेल. त्या हाते बल म्हणजे तुमचा फोर्स असेल आणि एक व्हेलॉसिटीसुद्धा असेल, एक ॲक्सेलरेशनसुद्धा असेल, त्वरण असेल. तर ते त्वरण जे असेल त्याला आपण सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन म्हणू, म्हणजे अभिकेंद्रकीय त्वरण असे म्हणू. बघा, एफ बरोबर फोर्स इंटू ॲक्सेलरेशन ऑफ सेंट्रिपिटल, म्हणजेच एफ बरोबर मास इंटू व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर. बरोबर, हा फॉर्म्युला आहे स्टँडर्ड. जर ॲक्सेलरेशन ऑफ सेंट्रिपिटल बरोबर आर ओमेगा स्क्वेअर, तेव्हा एफ बरोबर यम आर ओमेगा स्क्वेअर. काय, यम आर ओमेगा स्क्वेअर. इथं बघा, एफ बरोबर यम, एफ बरोबर यम, ॲक्सेलरेशन ऑफ सेंट्रिपिटल किंमत काय ठेवलेली आहे बघा, ए सीची किंमत किती ठेवलेली आहे, आर ओमेगा स्क्वेअर. तर या ठिकाणी आता या फॉर्म्युलामध्ये ए सी या ठिकाणी आर ओमेगा ठेवलेला आहे. तर हा फॉर्म्युला तुमचा तयार होऊन जातो, एफ बरोबर यम आर ओमेगा स्क्वेअर. अभिकेंद्रकीय बलाचे एस आय एकक हे kg मीटर पर सेकंदमध्ये मोजतात. कशामध्ये मोजतात, kg मीटर पर सेकंदमध्ये मोजतात. आता तुमचा 8 नंबरचा पॉईंट, हा शेवटचा पॉईंट आहे. अपकेंद्र बल, जसं त्याला सेंट्रिफ्युगल फोर्स असे म्हणतात. बघा, मागच्या पॉईंटमध्ये काय बघितलं होतं, एखादी दगड एका दोरीला बांधला आणि तो फिरवला, तर तो फिरवताना दगड बाहेरच्या बाजूने बल लावतं आणि दुसरं बल ते फिरवणाऱ्याच्या हातावर लागतं. पण काय, आता आपण फक्त काय बाहेर लागणारे बल हेच अकाउंटमध्ये घेणार आहे, म्हणजे हेच बल बघणार आहे. तर त्या बलाला अपकेंद्र बल म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स असे म्हणतात. जेव्हा एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गाने मार्गक्रमण करत असते, तेव्हा त्या वस्तूवर बाहेरील लागणाऱ्या बलाला अपकेंद्र बल असे म्हणतात. हे बल कुठे पाहायला भेटतं माहिती आहे का, कुंभार जे असतो, कुंभार जेव्हा मटके बनवतो तेव्हा तो फक्त मातीचा गोळा ठेवतो, पण जेव्हा तो चाक फिरवतो, ते चाक फिरल्या कारणामुळे ती माती बाहेरच्या बाजूला प्रसरण पावते आणि त्या बलाच्या सहाय्याने तो मटकं बनवत असतो. बघा, इथे एक डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं आहे. बघा, या ओ ठिकाणाहून जर का एखाद्या मुलाने जर का दोरी बांधली एका यम नावाच्या दगडाला आणि ती जर का फिरवली, तर एक बल या साईडला दोरीवर लागतं आणि दुसरं बल दगड बाहेरच्या, त्याला एफ डॅश म्हणजे अपकेंद्र बल आणि दुसरं अभिकेंद्र बल, असे 2 बल लागतात. तर आजचा तुमचा थेअरीचा पार्ट इथेच संपलेला आहे. हे तुमचं थेअरीचं लेक्चर आहे. हा तुमचा पहिला पार्ट आहे धड्याचा. याच्यानंतर यावरचे गणितसुद्धा तुमचे होणार आहेत. तर थँक्यू मित्रांनो. जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.